पहिली तर खायची मला आणि जोड्यान सुद्धा
संजयवाडी Bye.
गडे भोगतो न गडे संचिता वाचो करावे ते मनी समाधान भोगतो न गडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून या मणी मानू नये खेदू म्हणून या मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि का रुसावे नलगे बहुता आणि का रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणून या मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या म्हणी मानू नये घेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपादानी कथेचा विस्तार बाबांनी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किमते उठाला
इथं जरा जागा आहे पुढे पाठीमागे बरेच मावले आहेत पाऊस येते का थोडं बारीक मनोनिया मणी मानू नये खेळू मनोनिया मणी मानू नये खेळू म्हणावा गोविंद वेळोवेळा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग जगतवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री तुकोबा यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग. आणि या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपणाला एक सिद्धांत पटवून देतात. विठाला भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनोनिया मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंद वेळोवेळा. श्री संत मीराबाई संजीवन समाधी सोहळा आणि या संजीवन समाधी सोहळ्यामधील 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा गुरुवर्य परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांची होती. कसंही करून गावाला चैतन्य महाराजला आणायचा हा आठासच होता. जयवंत महाराज बोलले पण चातुर्मासामध्ये बाहेर पडायचे नाहीत. परंतु तिथं वशिला लावला मी. तिथले तालुका आरोग्य अधिकारी ते त्यांचे सख्खे भाऊ आणि मी डायरेक्टर ऑफिसला. मग ते म्हणले जयवंत महाराज बोलले चातुर्मासामध्ये कधीही बाहेर जात नाहीत परंतु आपल्याला येणार आहेत 11 तारखेला 200%. आणि अनिल महाराज देशमुख चैतन्य महाराजांना फार विनंती केली. महाराज म्हणले तुम्ही कोटी रुपये दिले तर मी चंद्रभागा चातुर्मासात ओलांडत नाही. मलाही माहित नव्हतं पहिल्यांदाच आयोजन करायला लागलेलं आहे. पण एक तुम्हाला शब्द देतो एकदा तरी का होईना महाराजाला गावात आणू. कारण काय करायचं कुठल्याही निमित्तानं असं ना महाराजांची सेवा चातुर्मास संपल्यानंतर आपण घेऊ. मग मी म्हणलं महाराज तुमचं कोणी शिष्य असला तर पाठवा मी तुमच्या नावाखाली. उद्या ज्यांचं कीर्तन होणार आहे ते अनिल महाराज वेदांत सम्राट आहेत. आणि 11 तारखेला ज्यांचं कीर्तन होणार आहे ते मुळातच चैतन्य सम्राट आहे. आणि मग पांडुरंगाला वाटलं असेल त्या सगळ्या सम्राटामध्ये भाट कोणच दिसना गेले म्हणून मला केलं विठाला. आलं लक्षात सेवा काली माझ्याकडे की. आणि हा भाट कुठलाही थाट न करता सेवा करेल विठाला. वैकुंठवासी हरिभक्त परायण कुतुबुद्दीन गुरुजी ताजुद्दीन महाराजांच्या अगोदर आपण या भारताला कुतुबुद्दीन गुरुजी दिले ही ती पावनभूमी. आणि ज्या माऊली संत मीराबाई यांनी संजीवन समाधी घेतली ती ही पावनभूमी. आणि हे शेकडो वर्ष आहे. हे केशेगाव म्हणजे काय भूकंपात वसलेलं गाव नाही का बाहेरचं. या केशेगावला इतिहास आहे. धार्मिक आध्यात्मिक राजकीय सगळ्या स्वरूपाचा इतिहासातलं हे गाव आहे. शेकडो वर्षाची औसेकर महाराजांची दिंडी हे गाव आजपर्यंत मुन्या गोविंदानं आणि सर्व धर्माच्या लोकांना घेऊन पूर्ण करत आहे. आणि अशा ह्या गावाचं जन्म येणं एक माझं भाग्य लाभलं एवढंच मी समजतो विठाला. भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते मनी समाधान मनोनिया मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंद वेळोवेळा. या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आपणाला सिद्धांत पटवून देतात. आपणाला पहिल्यांदा सिद्धांत म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. सिद्धांत कशाला म्हणायचो? साध्या भाषेमध्ये सांगायला गेलं त्रिकाला बाधित सत्य म्हणजे सिद्धांत. कोणत्याही काळाला कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी जे तेच माप देत त्याचं नाव सिद्धांत. तुम्हाला पटवून देण्यासाठी मी 2 दृष्टांत देतो.
आता जी कोणी शिकलेले असतील ते पाण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वॉटरचं मॉलिक्युलचं काय? H2O. केशेगावच्या पाण्याचं मध्ये पण H2O आहे. अमेरिकेतल्या पाण्यामध्ये सुद्धा काय आहे? H2O आहे. तुम्ही जे दारू मध्ये टाकता त्या पाण्यामध्ये काय आहे? H2O आहे. आळंदीमध्ये जे पंचामृत दिलं जातं त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये काय आहे? H2O आहे. भूतकाळामध्ये पाणी काय होतं? H2O होतं. आता काय आहे? H2O आहे. आणि पुढे काय असणार आहे? H2O असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हे काय H2O आम्हाला कळलं नाही. हा विठाला कुठल्याही काळाचं बंधन नाही, कुठल्याही ठिकाणाचं बंधन नाही आणि कुठल्याही वेळेचं बंधन नाही. त्याला सिद्धांत म्हणायचं. आता तुम्हाला माहित आहे आणि समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, जगामधलं सगळ्यात विना अपवाद असलेलं सत्य कोणतं? बोला. हा सत्य कुठलं आहे? मृत्यू. मृत्यूला अपवादच नाही. भूतकाळात जे जन्मले ते मेले, आता इथं आहेत ते मरणार. नसलं तर कोण सांगा मला, त्याचं उद्या कीर्तन ठेवून टाकू कशाला. आणि भविष्य काळात जे जन्माला येणार आहेत ते मरणार. देहू मध्ये जन्मलेले मरणार. पंढरपुरात जन्मलेले अगोदर, अमेरिकेत जन्मलेले मरणार. म्हणजे देश काल वस्तू हा भेद ज्या ठिकाणी राहत नाही त्याला त्रिकालाबाधित सत्य, त्याला सिद्धांत म्हणायचं. मग या भंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आपणाला कुठला सिद्धांत पटवून देतात? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय? तुम्ही कर्म केलं की ते तुम्हाला भोगावं लागेल. कर्म झाले केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही कर्म केलं की ते भोगावं लागणार. तुम्ही म्हणसाल आम्ही कीर्तन केले तर कीर्तन हे चांगलं कर्म आहे तर तुम्हाला चांगला भोग भोगावा लागणार. तुम्ही म्हणाल आम्ही दुसऱ्याचं वाटोळ केलं तर त्याचं जे वाईट कर्म आहे त्या वाईट कर्माचं फळ भोगावं लागणार. म्हणजे आपण चांगलंही केलं तर आपल्याला चांगल्या कर्माचं फळ भोगावं लागणार. आपण वाईटही केलं तर आपल्याला वाईट कर्माचं फळ भोगावं लागणार. मग फार चतुर असतात केशवगाव तर फार चतुर असतात. मग त्यांनी मधली वाट काढली. म्हणजे काय? आपण चांगलंही करायचं नाही आणि त्या कर्माच्या भानगडीतच पडायचं नाही. म्हटले कर्मच करायचं नाही, भोगाचा विषयच नाही. म्हणजे काय करायचं? संन्यासच घेऊन टाक. असंच माझं कीर्तन झालं. कुठं झालंय? खामसवाडीमध्ये झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर लोकांना कीर्तन आवडलं
अभंग भोगत न घडे संचिता वाचोनी. सगळ्याला कळलं. काय कळलं? की कर्म केलं की भोगा. मग त्यांनी सांगितलं कर्मच करायचं नाही, संन्यास घ्यायचा. आणि मग कीर्तन संपल्या ते उठले. उठल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर बायकोला सांगितलं. म्हणले असं ते डॉक्टर डोलरेंचं कीर्तन ऐकलं. आता माझ्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हटले मी आता निघालो. कुठे? संन्यास घेऊन. काय का कोण दृष्टांता कुठं तर हो म्हणा. कुठं मी घ्यायला लावलं. आणि मग त्यांनी ज्याला हे कीर्तन ऐकलं त्यांनी मग काय केलं, त्याची 500 एकर जमीन होती, 5 कोटीचा बंगला होता. काय पैसे देतात काय मला? हो काय 5 कोटीचा बंगला होता. मुलगा कलेक्टर होते, सून SP होते, नातू, सगळा सुंदर असा परिवार. पण त्याने सांगितलं बायको काय? म्हणले हे नको, संसार नको. म्हणले संसारात पडलं की कर्म घडतं आणि कर्म घडलं की भोग येतो. आणि मग म्हणून मी काय केलो, मी आता आणि खरोखरच त्यांनी सोडलं. खरोखरच सोडलं आणि खरोखर कीर्तन करत निघाला, प्रवचन करत निघाला, अभंग गालीत निघाला, कीर्तना चाली म्हणायला लागला. एका कीर्तनामध्ये 3 चाली म्हणायला लागले. मग अशा चाली होऊन एक कीर्तन संपलं. आणि कीर्तन संपलं. मग असंच बेंबळीच्या गावात बसल्यानंतर कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर काय असते आपलं? हरी जागर. ते विसरलोय आपण. हरी जागरच विसरलोय आपण. मग हरी जागराला बसले. मग त्याच्या अगोदर चहा येत असतो. चहाला आणखी जागर व्हायचा होता. कीर्तन झालं, चहा वगैरे आला आणि बसले. सगळे वारकरी एकत्र बसले. आणि तुम्हाला सांगू, वारकरी एकत्र बसले ही एक मोठी अडचण होते. ते गप्प बसत नाही. वारकरी गप्प बसत नाही. आणि मग त्या बाजूच्याने विचारलं, माऊली तुम्ही पुण्या गावचे? ते म्हणले मी केशेगावचा. आणि म्हणले इकडं कुठं? नाही म्हणले मी असं डॉक्टर डोंगरेचं कीर्तन ऐकलं आणि मला सगळा परमार्थ कळला आणि मी कर्माचा त्याग करून संन्यास घेऊन मी निघालेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, मी माझी म्हणले 500 एकर जमीन होती ती सोडली. माझी पतिव्रता अशी बायको सोडली. मुलगा कलेक्टर सोडला. सून SP सोडली. बंगला 5 कोटीचा सोडला. आणि म्हणले मी माझं सगळं सोडून इकडं आलो. मग मला सांगा त्याला संन्यासी म्हणायचं का? सोडलं ना त्यांनी. 500 एकर सोडली की 500 एकर जमीन सोडली. आणि खरोखर भगवे कपडे घालून तो फिरायला लागला. बायको सोडली, लेकरं सोडली, सगळं सोडलं. मग आता संन्यासी म्हणायला पाहिजे की नाही? बोला. ज्ञानेश्वरी मध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात, जेव्हा भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो, देवा म्हणले मला कळना गेले, एकीकडे तुम्ही सांगता अर्जुना हे युद्ध कर, आणि दुसरीकडे काय म्हणता कर्म करू नको. आणि मग जर मी कर्म नाही केलं हे झालं तर मग मी संन्यासी आहे का? म्हणले देवा मला नेमकं हा कन्फ्युजन होईल माझ्या मनामध्ये, ही शंका आहे संन्यासी नेमकं कुणाला म्हणायचं. त्यावेळेला ज्ञानोबराय गोड अशा ओळीमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना संन्यासी त्याला म्हणायचं कुणाला? ऐका, मी माझे ऐसी आठवण, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्थाते तू संन्यासी जाण निरंतर. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना संसार त्यागून उपयोग नाही, संसार त्यागला म्हणून माणूस संन्यासी होऊ शकत नाही. तर त्याने काय सोडलं पाहिजे? मी आणि माझं. अर्जुना ज्यानं आपल्या अंतःकरणामधून
मी आणि माझं या दोन गोष्टी काढल्या आणि तो आपला संसार जरी करत असला तरी तो संन्यासी आहे विठाला. म्हणजे कर्मापासून आपल्याला दूर जाता येत नाही. फक्त कर्माचं काय करायचं आहे, कर्म करायचं आहे, परंतु कर्माच्या अनुषंगानं दोन गोष्टी येतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात कर्म फलासक्ती आणि कर्तृत्व अभिमान, या दोन गोष्टी सोडायच्या. आपण केलेलं कर्म आहे, त्या कर्माच्या अनुषंगाने जे फळ येणार आहे ना, त्या फळाची आसक्ती मनामध्ये नाही ठेवायची. आणि जे कर्म केले ते कर्म मीच केले हा कर्तृत्व अभिमानही नाही ठेवायचा. तर तो संन्यासी आपला विषय चाललेला आहे की कर्म भोगतो न घडे संचिता वाचोनी. म्हणजे एखाद्या माणसानं त्याच्या भोग कुणाच्या वाट्याला येतो, तर ज्याचं संचित साठत गेले त्याच्या वाटेला भोग येतो, असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. मग नेमकं हे संचित काय, ते तयार कुठून होत, ऐका. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये मी सांगतो. आपण मागचा 1 महिना नोकरी केली, बरोबर. 1 महिना नोकरी केली, कुठेही करा, कारखान्यावर करा, सरकारी नोकरी करा, काय करा. 1 महिना नोकरी केली आणि 1 महिन्यानंतर 5 तारखेला 1 लाख रुपये जमा झाले. माझ्या एवढी पगार कोण देणार ना तुम्हाला. 1 महिना काम केल्यानंतर या महिन्याच्या 5 तारखेला काय झाले, अकाउंटला 1 लाख रुपये जमा झाले आणि आता या महिन्यात पण काम चालू आहे. मग अकाउंटला जे 1 लाख रुपये जमा झाले ते कशाचे आहेत, बोला, कर्माचे. मागच्या महिन्यात जे काम केले, जे कर्म केले त्याचं फळ किंवा त्या कर्माच्या अनुषंगाने हे 1 लाख रुपये संचित झालं तुमचं. आणि तुम्ही या महिन्यामध्ये 2 व्हीलर घेतले. मग ती 2 व्हीलर जी तुम्ही घेतली तो कशाचा परिणाम आहे, बोला. प्रारब्ध. म्हणजे पगारीचं नाही, प्रारब्ध कशातून तयार होतं, संचितातून प्रारब्ध तयार होतं आणि संचित कर्मामधून तयार होतं. संचित कर्मापासून तयार होतं आणि संचितामुळं आपल्या प्रारब्धाला भोग आलेला असतो. म्हणजे एकानं मागच्या महिन्यामध्ये इमानदारीनं कष्ट केलं म्हणून त्याच्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा झाले आणि या महिन्यात त्यानं गाडी घेतली आणि त्या गाडीचा जो उपभोग घेतोय तो मागच्या महिन्यातल्या कर्माचा. याच्या विरुद्ध दुसरं, मागच्या महिन्यात एकाच्या अकाउंटला 5 लाख रुपये सोयाबीनची पट्टी जमा झाली होती. झालं का पट्ट्या जमा, सोयाबीनची पट्टी जमा झाली होती आणि ती पट्टी त्यांनी काय केले, दारू घेऊन सगळी काय केली, पुढचं काही बोलत नाही. हा, पैसे संपले आणि या महिन्यात त्याला गाडी घ्यायची, मिळेल का. म्हणजे मागच्या महिन्यामधलं जे कर्म आहे ते संचित रूपाने साठत गेलं आणि हे संचित आपण भोगत असतो. ज्या प्रकारचं आपलं कर्म आहे त्या प्रकारचा आपणाला भोग आपल्या वाटेला येतो. ऐका, तर संचित क्रियमान प्रारब्धाचा भोग भोगिल्याची भोग
प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोगतो न सुटे. नाथ महाराजांचे प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात प्रारब्ध क्रियामान म्हणजे चालू, संचिताचा भोग भोगल्याशिवाय संपतच नाही. तर आपण या पुढे थोडस पाऊस लागत या मावलं पुढे सरतो थोडं. नाही ना मग ऐका, प्रारब्ध कशात भोगत असतो आपण? डायरेक्टली सांगायला आपण कर्माचं प्रारब्ध भोगत असतो. मग कर्म कुठले कुठले आहेत? कर्माचे प्रकार काय काय आहेत? ऐका, कायिक कर्म आपल्या शरीराने केलेलं कर्म, वाचिक कर्म आपल्या वाणीने केलेले कर्म, मानसिक कर्म मनाने चिंतलेलं कर्म. हे मनाचे कर्माचे 3 प्रकार झाले. परत राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म. आणि व्यवहाराच्या अनुषंगाने करायला गेलं तर स्वतःच्या हितासाठी जे कर्म केली जातात त्याला स्वार्थ कर्म म्हणावं. दुसऱ्याच्या हितासाठी जी कर्म केली जातात त्याला परार्थ कर्म म्हणावं. आणि जी कर्म फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केली जातात त्याला परमार्थ कर्म असं म्हणावं. आणि कर्माचे बरेच प्रकार आहेत. श्रेय कर्म, प्रेय कर्म, अकर्म, विकर्म. त्या कर्मावरती वेगळं कीर्तन होईल, त्याच्यावरती मी जास्त बोलतो. आपणाला आज एवढंच सांगायचं आहे, भोग तो न घडे संचिता वाचोनी, आणि संचित कर्मामुळे झालेलं आहे. मग ऐका, हा भोग कुणा कुणाला भोगायचा आहे? कुणा कुणाच्या वाटेला भोग आहे? माणसाला भोग आहे का? आहे. भक्ताला भोग आहे का? संताला भोग आहे का? बोला, संताला भोग आहे का? देवाला भोग आहे का? ऐका, तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. आपल्या सोबत जर परमेश्वर परमात्मा पांडुरंग आपल्या सोबत आहे, रोज उठतोय बसतोय, आपणाला आंघोळीला पाणी देतोय, कोण? परमात्मा, पांडुरंग. हे दृष्टांतच आहे. आपल्याला पोरग पाणी देत नाही, पांडुरंग टाकतो. तर पांडुरंग आपणाला जीव घालतोय. मग असा पांडुरंग आपल्या सोबत असल्यानंतर कुणाला घाबरायचं काय कारण आहे? बोला, देव आपल्या सोबत जर असेल, देव सखा जरी प्रमाणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की देव सोबत असल्यानंतर काय काळजी करायचं कारण नाही. देव सोबत असलं तर कुणाला घाबरायचं नाही, असं काही नाही. म्हणून मी कीर्तन करायला लागलो. उठाला पांडवासोबत 24 तास भगवान श्रीकृष्ण होते की नाही? होते. भगवान श्रीकृष्ण 24 तास पांडवासोबत होते. पांडवाचं रक्षण भगवान श्रीकृष्ण करत होते. आणि असं असताना सुद्धा पांडवाच्या वाटेला काय आलेला आहे? वनवास. वनवास आलेला आहे. याच
चाली म्हणून देतो. आता मला कडगाटू देतो. पांडवांना वनवास झाला देव सोबत असताना. याच कारण तुम्हाला मी प्रमाण देऊन सांगतो. भगवंत परमात्मा सोबत असताना सुद्धा पांडवाला वनवास झाला. याच कारण आहे, ऐका. ऐशी प्रारब्धाची ठेवा, ऐशी प्रारब्धाची ठेवा, झाले भिक्षुक पांडव. आणि पांडवांना प्रमाण आहे. तुम्हाला उदा असं साधन देत नाही, मुद्द्या सगळंच. भीक मागावं लागली पांडवाला भगवान श्रीकृष्ण सोबत असताना. मग याचाच प्रश्न उद्धवाला पडला. आपल्याला माहित आहे, आपण नियमितपणे जे गीता सांगतो ऐकतो ती कुठली आहे? भगवद्गीता आहे. आपल्याला सर्वांना तेवढी एकच गीता माहित आहे, परंतु आणखी एक दोन गीता मला जरा माहिती आहेत. एक म्हणजे उद्धव गीता आणि दुसरी म्हणजे उद्धव गीतेमध्ये असल्याचं विवेचन आलेलं आहे की पांडवांना भीक का मागावी लागली. त्याचं कारण आहे ऐशी प्रारब्धाची ठेव, म्हणजे त्यांचं कर्म होतं म्हणून ते प्रारब्ध झालं आणि म्हणून त्यांना भीक मागावी लागली. मग त्यावेळेला जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य संपुष्टात आणायची वेळ होती आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला बोलून घेतलं. उद्धवा हे इकडे बस. अरे संपूर्ण आयुष्यामध्ये तू मला साथ केलीस, संपूर्ण आयुष्यभर तू माझ्या पाठीमागे सावली सारखा राहिलास रे उद्धवा. पण अख्ख्या आयुष्यामध्ये तू मला काहीही मागितलं नाही. त्यालाच भक्त म्हणतो. अख्ख्या आयुष्यामध्ये उद्धवा तू माझ्याकडे कवडी सुद्धा मागितली नाही, फुटकी. उद्धवा मी आता जाणार आहे आणि तुला काय पाहिजे ते माग. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला. उद्धवाने सांगितलं, देवा तुमच्या सोबत राहायला मिळालंय, याच्या पलीकडे आणखी काय पाहिजे? काही नाही मागायचं मला देवा, काही तुम्हाला मला मागायचं नाही. फक्त माझ्या मनामध्ये दोन शंका आहेत. आयुष्यभर मी त्या शंका घेऊन फिरलोय देवा. आज फक्त त्या शंकेचं निरसन तुमच्याकडून व्हावं एवढीच अपेक्षा. देव म्हटले हरकत नाही, बोल तुझी काय शंका. उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं. म्हटले देवा तुम्ही ह्या अवतारामध्ये जसे बोललात ना तसे वागला नाही. ते कोण म्हणतंय? उद्धव. कुणाला म्हणतायत? भगवान श्रीकृष्णाला. श्रीकृष्ण हसले. म्हटले उद्धवा असं का वाटतं तुला? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कुठलं कारण आहे ज्याच्यामुळं मी वागलो वेगळं आणि सांगितलं वेगळं? म्हणले देवा तुम्ही मला सांगा, खरा मित्र कुणाला म्हणायचं? उद्धव भगवान श्रीकृष्णाला पहिला प्रश्न विचारतात, देवा खरा मित्र कुणाला म्हणायला पाहिजे? देवाने सांगितलं, खरा सखा, खरा मित्र, खरा सहकारी त्यालाच म्हणतात जो संकटाच्या वेळेला न बोलवता येतो विठ्ठला. मग म्हणले हाच माझा प्रश्न आहे. जर तुझी मैत्रीची व्याख्या ही आहे तेव्हा तर माझा प्रश्नही हाच आहे. काय? जेव्हा पांडवाचं वाटोळ व्हायला लागलं होतं तेव्हा तू न बोलवता जायला पाहिजे की नाही सांग. बरोबर आहे? तिकडे लक्ष द्या. जेव्हा पांडव सगळं हारत चालले होते, राज्य हारलं, स्वतःला हारले, पत्नी हारले, वनवास केला, तेव्हा तेव्हा तुम्ही झोपले होते काय? तेव्हा तुम्ही पांडवांना सखा म्हणता, सहकारी म्हणता, मित्र म्हणता. मग मैत्रीची व्याख्या जर तुमची ही आहे तर पांडवांनी न बोलवता तुम्ही तिथं का गेला? ऐका, लक्षात येतं का तुमच्या?
तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि अर्जुनाला उद्धवाला म्हणाले, ऐक उद्धवा, मी असं कधीही करत नाही रे. उद्धवा म्हटले, व्यवहाराचा नियम आहे. व्यवहाराचा नियम काय आहे? व्यवहारामध्ये भावना चालत नाही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मग मी म्हणलं, द्या की 10 एकर लिहून. देताय का? देताय? व्यवहारामध्ये प्रेम चालत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये तो व्यक्ती जिंकतो कोण? ज्याच्याकडे विवेक जागा आहे, ज्याच्या ठिकाणामध्ये विवेक आहे, ज्याच्याकडे विवेक आहे ना, तो जिंकत असतो. म्हणले उद्धवा, पांडवाची अशी अवस्था होण्याला पांडवच कारणीभूत आहेत. कारण सांगतो, ऐक. त्यावेळेला दुर्योधनाकडे विवेक होता. दुर्योधनाला हे माहित होत काय, की पांडवासोबत आपण दूध खेळायला बसलो तर आपणाला दूध खेळण्याचं ज्ञान नाही. कमीत कमी माणसाला आपणाला काय नाही कळत किंवा काय येत नाही त्याची अक्कल पाहिजे. एवढे वेळ 50% प्रॉब्लेम आपणाला असं वाटतं आपणाला सगळंच येते, त्याच्यामुळे बाबा म्हणले दुर्योधनाला कळलं. काय कळलं? की दूध आपण पिऊ शकत नाही आणि आपण दूध खेळतो. म्हणून त्यांनी युधिष्ठिरांना अट घातली. अट काय घातली? की माझ्या बाजूने शकुनी मामा दूध आणि म्हणले ती अट युधिष्ठिराने मान्य केली आणि शकुनी मामा मध्ये आणि युधिष्ठिरामध्ये तो दूध सुरू झाला. मग म्हणले देवा, मग जेव्हा युधिष्ठिर हरत होता तेव्हा तुम्ही तिथं का नाही गेला? अरे म्हणले तिथं तरी युधिष्ठिरानं चूक केली. उद्धवा, युधिष्ठिराची सगळ्यात मोठी चूक कोणती? युधिष्ठिराकडे विवेक नव्हता. जेव्हा दुर्योधनाला दूध खेळायचं कळत नव्हतं म्हणून त्यांनी शकुनी मामाला बसवलं आणि जर युधिष्ठिरानं त्याच्या बाजूनं दूध खेळायला मला बसवलं असतं तर दूध शकुनी आणि श्रीकृष्णामध्ये झाला असता. आणि मग सांग उद्धवा, आमच्या दोघांमध्ये कोण जिंकला असता? विठाला. कोण जिंकला असतं? देव जिंकले असते. आणि देव जिंकले असते तर हा पुढचा भागवत काय गरज. पण म्हटले देवा, हे तुमच्या मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही ना. मैत्रीची व्याख्या काय? न बोलवता यायचं, न बोलवता यायचं. म्हटले हो, तुझं खरं आहे, परंतु दुसरी चूक युधिष्ठिराने केली. म्हटले कुठली? युधिष्ठिराने मला प्रतिबंध केला. कशाचा? ज्या सभा कक्षामध्ये दूध खेळायला चालू आहे ना, त्या सभा कक्षामध्ये कृष्णा तू आला नाही पाहिजे अशी शपथ मला युधिष्ठिरानं घातली. आणि मला त्या सभागृहामध्ये युधिष्ठिरानं येऊ दिलं नाही. ही युधिष्ठिराची दुसरी चूक. अरे म्हणले उद्धवा, हरकत नाही, मी असं समजतो युधिष्ठिराची बुद्धी त्यावेळी भ्रष्ट झाली. पण माझा दुसरा प्रश्न आहे, अर्जुन झोपला होता का? भीम झोपला होता का? नकुल झोपला होता का? सहदेव झोपला होता का? अरे उद्धवा, एवढ्यापैकी कुणीही माझी आठवण केली नाही रे. आणि मग म्हणून मी गेलो नाही उठाला. उद्धव म्हणला, ठीक आहे, माझा पहिल्या प्रश्नाचं निरसन झालं. माझा दुसरा प्रश्न असा आहे, म्हटले देवा, तुम्ही सगळ्या जगभर दिंडोरा पेटताय. काय दिंडोरा पेटताय? म्हणे द्रौपदीचं लज्जा रक्षण मी केलं, मी केलं, असं सगळ्या त्रैलोक्यामध्ये तुम्ही सांगत फिरताय. म्हणले देवा, जेव्हा तो दुशासन त्या असलेल्या द्रौपदीच्या शयनगृहामध्ये गेला, तिच्या जिंज्या पकडल्या
आणि फरफाटत आणून त्या राज दरबारामध्ये टाकलं. अरे देवा, त्या राज दरबारामध्ये नुसतं टाकलं नाही तर तिच्या साडीला हात घातला, आणि साडीला हात घातला नाही म्हटले देवा, तिची साडी सगळी तो फेडायला लागला. आणि म्हटले देवा, तुम्ही म्हणला होता आणि म्हटले श्रीकृष्ण, द्रौपदी किती आक्रोश करून तुला ओरडत होती रे. श्रीकृष्ण धाव, श्रीकृष्ण धाव. द्रौपदीनं फार मोठ्याने आक्रोश केला श्रीकृष्णा तुझा, तरी तू गेला नाहीस. ही माझी दुसरी शंका आहे, तू का गेला नाहीस. म्हणले हिंदू धर्मामध्ये स्त्रियाकडे बघितलं तर लज्जा जाते. इथं तर दुशासनाने एवढं वाईट कृत्य केलं, फक्त अंगावरचा शेवटचा कपडाच निघायची वेळ होती. आणि द्रौपदी तुला हाक मारत होती, श्रीकृष्णा धाव, श्रीकृष्णा धाव, तरीही तू गेला नाहीस. ते तुझं चुकलं की नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही. ऐका, म्हणले असं कसं काय, याचं उत्तर तुम्ही मला द्या. ऐक म्हणले उद्धवा, दुशासनानं त्या द्रौपदीच्या साडीला हात घातला आणि साडी ओढायला लागला. त्यावेळेला द्रौपदीनं काय केलं, डाव्या हाताने पदर पकडला, उजव्या हातामध्ये साडीचा काठ दिला आणि तो काठ दातामध्ये ठेवला. कुठं? दातात. दातात पदर पकडला, दातामध्ये पदर आहे, हातामध्ये पदर आहे, आणि डाव्या हाताने द्रौपदी साडी आपल्याकडे खेचते पेटू नये म्हणून, आणि दातामध्ये पदोर दाबून धरलेला आहे, आणि एका हाताने श्रीकृष्णा धाव, श्रीकृष्णा धाव. मग म्हणले काय झालं, तिनं तर हाक मारली ना. म्हणले तिला माझ्यापेक्षा, ऐक उद्धवा, द्रौपदीला माझ्यापेक्षा म्हणले तिच्या डाव्या हातावर आणि दातावर जास्त विश्वास होता. उठाला तिच्या मनामध्ये तिला वाटत होत तिचा दात आणि हात तिची लज्जा रक्षण करू शकते. तिच्या मनामध्ये उद्वेग होता. काय होता उद्वेग, की भगवान श्रीकृष्ण येतात की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्तानं भक्ती नेहमी कशी केली पाहिजे. भक्ती आम्ही भक्तीमध्ये उद्वेग होता. पण जेव्हा
द्रौपदीला कळलं आता आपली ताकद पुरणार नाही, तेव्हा तिनं दातातला आणि हातातला पदर टाकून दिला आणि पूर्ण अनन्य भावानं दोन्ही हातानं भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तेव्हा पितांबर अवतार भगवंत आले. म्हणजे देवाला भक्तीमध्ये किंतु परंतु चालत नाही. म्हणले उद्धवा, कळलं तुला काय का मी द्रौपदीला बोलवल्यावर गेलो नाही? त्याचं कारण हे आहे, तिला माझ्यापेक्षा दातावर आणि हातावर विश्वास होता. जेव्हा त्याच्यावरचा विश्वास माझ्यावर बसला तेव्हा अनन्य भावाने द्रौपदी मला शरण गेली. तेव्हा मी तिचं लज्जा रक्षण केलं. विठाला म्हणले त्यांच्या कर्मामुळं त्यांना हे भोगावं लागलं. मग तुम्ही म्हणसाल हे भोगणं फक्त भक्तालाच आहे का? ऐका, हे भोगणं फक्त भक्तालाच आहे का? देवाला आहे का? देवाच्या मायबापाला आहे का? ऐका, भोगतो न घडे संचिता वाचून. कर्म देवानं जरी केलं तरी त्याला भोग आहे. देवाच्या मायबापानं जरी केलं तरी त्याला भोग आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं आणि कंसाचं युद्ध झालं, युद्धामध्ये कंस मारला गेला आणि कंस मारल्यानंतर ऐका, भगवान श्रीकृष्ण पळत 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 कुठं चालले? अरे माझ्याकडे बघा की 7 दिवस मंत्रालयातलं काम सोडून थांबलो होते. बरं तुम्ही सोयाबीन न काढता बसलाय. मला माहिती आहे त्यांनी लेझरने काढलेलं. काय करतो? हा, तर देवाच्या कंसाचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर कंस मारला गेला आणि कंस मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कुठे गेले? धावत पळत ज्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकलं होतं त्या तुरुंगात गेले. गेल्याबरोबर आईचं सगळे आणि वडिलाचे साखळदंड तोडले. आणि मग आई काय करते? लेक आल्यानंतर आईनं गळा पडून कृष्णाच्या हंबरडा पडून रडायला लागली. कोण रडायला लागली? देवकी रडायला लागली. मोठ्यानं रडायला लागली. हा, कृष्णाचे पापे घेऊ लागली, कौतुक करू लागली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आईनं प्रश्न विचारला. म्हणजे कृष्णा, अरे मी तुझी आई आहे आणि तू देव आहे, आणि मी देवाची आई असताना माझ्या वाटेला तुरुंगवास आला रे. म्हणजे असं काय केलं? ऐका, भोगतो न घडी संचिता वाचून सांगतोय. देवकी म्हणते, अरे श्रीकृष्ण, मी देवाची आई आहे, वसुदेव देवाचे बाप आहेत आणि आम्ही तुरुंगात आहोत. आपल्याकडे नुसतं मंत्री झालं की काय होतं? लगेच त्यांच्या आई वडिलाच्या नावावर काय होतं? त्यांना मंदिरात डायरेक्ट एंट्री असते, डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा, डायरेक्ट ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन. ते मंत्र्याचे आई वडील ते देवाच्या आई वडिलांपेक्षा मोठे असतात. आता खरंय ना, तर देवाच्या आई वडिलांना शिक्षा आहे. मग आईनं प्रश्न केला, अरे श्रीकृष्ण, तू मला सांग, अरे मी देवाची आई आणि देवाचे बाप असताना मला असं का भोगावं लागलं? भोगत नगडी संचित. कृष्णाने सांगितलं. माते म्हणले, मी उगचच कुणाचं काय करत नाही. तसली सवय नाही म्हणले मला. उगच वात्यांनी काढत बसत नाही म्हणले रिकाम्या कुणाच्या. कुणाचा सोयाबीन बी पाण्याने भिजला तर मी सांगत नाही. मी अजिबात त्याला चवळ टाक म्हणत नाही. वाहून चाललं तर मी थोडासा हातभार लावीन त्याला तिकडे नदीमध्ये टाकलेला, पण बाकीचं दुसरं काय करत नाही. आणि मग तुझ्या बाबतीत मी असं कसं करेन?
मग देवकीने विचारलं, मग खरंच सांग काय चुकलं माझ्याकडं? म्हणले, ऐक माते, हा जो तुला भोग आलेला आहे हा तुझ्या कर्माचा भोग आहे. म्हणले, असं काय मी कर्म केलं देवा, त्यामुळं मला ही 14 वर्ष याच्यामध्ये तुरुंगात पडावं लागलं? म्हणले, ऐक, मी मागच्या जन्मी श्रीराम होतो आणि तू कैकेयी होतीस आणि तू राजा दशरथाकडून वचन घेऊन मला कुठं पाठवलं होतंस? किती वर्ष पाठवलं होतं? 14 वर्षच मी तुला तुरुंगात ठेवलंय विठाला. आणि म्हणले बाप, म्हणले वसुदेव म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही. म्हणले बायकोचं ऐकलं मागच्या वर्षी तोच दशरथ आहे. म्हणले विठाला. म्हणजे मागच्या जन्मामध्ये राजा दशरथाने कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आणि कैकेयीनं वचन श्रीरामाला वनवासात पाठवून भरताला राज्य करण्यासाठीचं वचन मागितलं होतं. आणि तुम्ही म्हणले मायबाप जोडीनं मला 14 वर्ष वनवासात पाठवलं. मी शेजाऱ्याला मारलेलं काढतो म्हणजे भोग का करायला होतो म्हणले, आणि तुम्ही मला 14 वर्ष वनवासात पाठवलं त्याचं राहतं नाही म्हणले. अरे होय म्हणले, पण ठीक आहे आमचं बाबा प्रारब्ध, असं काय नाही. असं काय ते यशोदेचं कल्याण, म्हणजे तिनं काय केलं, असं काय तिचं कर्म आहे म्हणले, तिला एवढं तू आम्हाला 14 वर्ष सोडून म्हणले ते यशोदेच्या घरी राहिलास? म्हणले ऐका, म्हणले ते यशोदा दुसरी तिसरी कोणी नाही, तर मागच्या जन्मामध्ये माझ्या प्रेमाला मुकलेली ती कौशल्या माता आहे विठाला. लक्षात कुणाचा भोग सांगायला मी? देवाच्या मायबापाचा. राजा दशरथाचं तर आप तुम्हाला प्रमाणच माहित आहे.